कीर्तनामध्ये नाचणं तर ठीकच आहे, हे बी कीर्तन भक्तीच आहे. कीर्तनामध्ये 3 शब्द आहेत. किती शब्द आहेत कीर्तन? 3 शब्द. कीर्तन, कीर्तन, कीर्तन. उलटा करा. हे माझ्या माई बोल नका. कीर्तन शब्द किती शास्त्र सांगतोय, मी नाही सांगत. कीर्तन तुम्ही म्हणतात ते नाही. राम राम कोणचं गबसकी कशाला लावलंय कीर्तन? गबसकी ठीक आहे. मी शास्त्राला धरून बोलतोय माई. हा तू रागाला कावले तू काय म्हणते जग मग आपल्याला काय आलं तसं कीर्तन गबसकी होय. पोराला लेकीला कोणा बहिणीला ती नाही माई. माझं शास्त्र सांगतोय कीर्तन 3 शब्द आहे. तुकारामजी महाराज जगद्गुरु बी सांगतात कीर्तन करो, कीर्तन करो. विठ्ठलाचा बाप बी भेटायला येईल, विठ्ठलाचा बाप बी भेटेल. वसुदेव भेटायला येईल, वसुदेव. कीर्तन कर, कीर्तन. पण कीर्तन शब्द किती सोपी भाषा आहे ना. कीर्तन बघा तुम्ही तुझ्या मुखातून म्हणा कीर्तन किती शब्द आहे? 5 मोठे बोला ऐकत मी हे बाहेर आहे ना तसं करताय मला. किती शब्द आहे? वाह क्या बात. कीर्तन 3 शब्द आहे. सवा उलटा करा. तुम्ही बोलला ना नारायण, तुम्ही नका बोला. तुम्ही चुसतात माझ्या सगळं असतात तुम्हाला माहिती. नारायण 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 नारायण. प्रभू किती आनंद वाटला माहिती तुम्ही नसल्यावर मला. कथा तर विशाल आहे, कथा तर अमृत आहे बाई नो. हे माझ्या माता पिता कीर्तन ही शब्द 3 आहे. उलटा काय होते? नर्तकी. ब्रह्म देवर्षि नारद ने ब्रह्मसूत्र में लिखा है नर्तकी. नर्तकी ज्या कीर्तनामध्ये नाचलं ना मायो, नाचलं ना काय होतं सांगतो, लक्ष द्या. 7 जन्माचा पुण्याचा पापांचा नाश होतोच होतो. पण मायो मीराबाईला एका संतांना विचारलं, मीरा हे मीरा बेटी तू कुलवान नारी है, राजाची पत्नी है, राजाची तू कन्या है, तुला लाज नाही वाटत समाजामध्ये नाचती? कोण म्हणताय? संत म्हणताय मीराबाईला. मीराच्या डोळ्यातून धारा आल्या माझ्या. बघा ना संताची परीक्षा कशी घेतात बघा ना गुरु संत. हे मीरा तू पायामध्ये घुंगर बांधून समाजामध्ये नाचती, रस्त्यावर नाचती, समाजात नाचती. एक राजाची तू महापटराणी, महाकुळामध्ये तू जन्मली, एक सुपुत्री तू, एक सुंदर पुत्री, एक राजाची कन्या. मीरा तू दिसायला सुंदर, कुलवान सुंदर, गुणवान, तुझा पती राजा, आणि तुला समाजामध्ये नाचायला लाज नाही वाटली तुला? बघा परीक्षा कशी घेतात गुरु. बघा ना मीराच्या डोळ्यातून धारा आल्या. बाबा बाबा मी भगवंताकडे नसते, बाबा मी भगवंता करता नसते. पण ठीक आहे मीरा भगवंता करता नसते. हा जी बाबा भगवंता करता. मीरा नाचो, ताल से नाचो. बघा ताल से नाचो काय म्हणजे साधू काय? मीरा भगवंत करता नसते. हा बाबा मी माझ्या कृष्ण कन्या करता नसते. बाबा मला लाज लज्जा छोटे मोठे मला कोणी काही वाटत नाही. माझ्या वडिलाप्रमाणे वाटतात, माझ्या भावाप्रमाणे वाटतात. जगाचा मालक भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहे. लाज कसली बाबा? तर साधूच्या मुखातून शब्द बाहेर पडला, मीरा तू नाच पण ताल से नाच. काय म्हटले? ताल से नाच. तर मीराच्या शब्दातून बाहेर शब्द पडला, बाबा मैं ताल से नहीं नाचूंगी, मैं प्रेम से नाचूंगी, मैं प्रेम से नाचूंगी, प्रेम से नाचूंगी. मुझे हृदयात प्रेम है हीच नाचता. ही मेरा संत मीराबाई कहती है मला ताल असो या नसो पण भगवंता समोर नाचणं काय लज्जा काय लाज. एक राधा शांत बसा. किती सुंदर प्रश्न विचारला साधूने मीराला. बघा ना माझ्या जगात कीर्ती आज माझ्या मीराची संत बनली माझी मैया.
किती सुंदर प्रश्न विचारला. मीरा ताल से नाचो. तर मीरा म्हणली बाबा मैं ताल से नहीं नाचूंगी, मैं प्रेम से नाचूंगी. किती सुंदर उत्तर दिलं माई. बघा ना माझ्या माई. ते संत म्हणली पती लाज लज्जा घर दार कन्या बाप आई बाप पती सासू सासरा सगळे सोडले. चौकात चौकात नाचत नाचत मीराबाई गाणं गात गात गायची माझ्या मायू. पुन्हा पुढे साधू गेले. पुन्हा पुढे जाऊन साधूने विचारलं मीरा कृष्ण की दीवानी राधा है तो नहीं. आवाज कर मीरा. हे मीरा तुला पुढल्या चौकात गेली. बघा माझ्या माई. मीरा नाचत 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 पुढच्या चौकात गेली. पुन्हा आणखी एक साधू भेटले. म्हणले मीरा हे मीरा मी असं ऐकले कृष्ण कन्याची दिवाणी तर राधा आहे. तो कशी काय म्हणतेस. मी दिवाणी ना ना राधा आहे मी असं ऐकले. मीरा मीराच्या डोळ्याला पाणी आलं. काय उत्तर द्यावा मीरा. एक चौक सोडून दुसऱ्या चौकात गेली आणि साधूने विचारलं मीरा मी असं ऐकलेस का कृष्ण कन्हैयाची दिवाणी राधा आहे आणि तू कृष्ण कन्हैया म्हणजे माझा प्राण वल्लभ आहे ना. ऐसा कधी नाही होऊ शकता. तर मीराने उत्तर काय ठेवा त्या साधूंना. बाबा तुम्ही साधू आहात, तुम्ही ज्ञानी आहात, तुम्ही महात्मा आहात. मी दर्द दीवानी है और राधा प्रेम दीवानी है. राधा प्रेम दीवानी है, मी दर्द दीवानी है. माझं हृदय पिघळत. माझा कृष्ण कन्याचं नाव घेतं ना माझं हृदय पिघळत आहे. जसं एक स्त्री ओला कपडा पेटी असा पेटी ना असं पिळून टाकते फडकून वाळून टाकते. तसं हृदय पिघळल्या जाता है पिघल जाता है. त्याला माझं दर्द दिवानी. मी कृष्ण कन्याची दर्द दिवानी है म्हणून लाज लज्जा सोडून देऊ शकते. माझा कृष्ण कन्हैया प्यारा है. कृष्ण कन्हैया प्यारा है. हे गोविंद हे माधव जगत में दूसरो नहीं कोई. मेरी सिर पर पति सोई. मेरे सिर पर पति सोई. हे गोविंद सचमुच आप है. मेरा पति भी आप है, माता भी आप है, भैया भी आप है. हे प्रभु तू सब कुछ मेरा है. हे गोविंद हे गोविंद हे गोविंद. रस्त्यानं गात गात मेरा जायची माई. तुला शस्त्रामध्ये सांगितले दर्द दिवानी है. असे दर्द दिवानी पाहिजे. काहे तेरी अखियों में पानी. 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 काहे तेरी अखियों
एक चीज सोडली, फक्त एक चीज. कोणती? लाज. मीराबाईने एक चीज सोडली, फक्त काढून टाकली बाजूला, बस. माई एक सांगू, लाजायचं. विष्णू पुराण सांगते लाजायचं. कुठं लाजायचं सांगा ना. ठीक आहे, लाजणं ठीक आहे, शास्त्र सांगताय, मला बी समजताय, मी बी संस्कारी आहे. तर स्त्रीने लाजलं पाहिजे, पण कुठं? महाभारत विष्णू सांगताय, महाभारतामध्ये थोडं वाक्य आणि विष्णू पुराण सांगताय स्त्रीने लाजलं पाहिजे, पण कुठं? सांगा ना, सांगा ना, कुठं लाजलं पाहिजे? सांगा लवकर, सांगा पुढं, सांगा. काय संपत आला, सांगा लवकर. माझ्या माईने लाजलं पाहिजे, पण माईने कुठं लाजलं पाहिजे? सांगू सांगू समजलं नाही? समजलं थोडं सांगता. शास्त्री श्री गणनायकमुखम. करण लग गया बेटा, करण लगने के बाद करण लग गए, प्रकाश पड़ गया, तो बात नहीं. नारायण नारायण ना, बस. शास्त्र सांगतंय माई जरूर लाज. तिथं धडम धडम चालू नको. बापाचा आईचा अपमान आहे, शास्त्र सांगतंय. माझा सोडून द्या, हसायचं सोडून द्या. मी तुमचं लेकुरे म्हणून सांगतो तुम्हाला सगळं बोलून. मैं कोणाची ताकद नाही सांगायची भागवत कथा. राम राम राम. कम से कम तो यहाँ तक बड़े बड़े ज्ञानी आदमी है, मैं भी ज्ञानी नहीं हूँ, मैं अनपढ़ आदमी हूँ, मैं पागल हूँ, आपलं लेकरू हो, म्हणून माझी आई म्हणून सांगतो फोडून तुम्हाला. लाज, पण इथं लाज येते. दुसरी गोष्ट, सासू और सासरा आणि गुरु तिला कशी पदर डोक्यावर घेऊन पाया बाकीचं नाही. जगाला नाव ठेवूया, निंदा करूया, कितीही बोलू द्या, आपलं पाप त्याच्या मस्तकावर जाऊन बसतं. आपण लागायचं नाही. आपलं पाप त्याच्या मस्तकावर जाऊन बसतं. हे ती बाई नसली, ती बाई नसली, आपलं पाप तिच्या मस्तकावर जाऊन बसतं. लागायचं नाही. म्हणून माझ्या मीरानं संत बनली. महाराष्ट्रच नाही, अख्खं जग नाव घेते मिळाल्याचं जग. लाजायचं नाही. किती सुंदर कथा आहे मेराचं चरित्र, मोठं सुंदर आहे मेराचं चरित्र. राणा परिवारचा त्यागला, म्हणजे राणा परिवार किती मोठा होता, त्यागला आणि भगवंत करता सगळं सोडून देऊन मीराबाईला वृंदावनामध्ये गली गली नाचू लागली. मीराबाई संत बनली. हे कशाला बोलतोय? लाजू नका. बस त्याच्या बोलतो. हरि ओम राधेश्याम. हे कशाला बोलतो? लाजू नका. कुठं आलती कथा? सांग, कथा कुठं आलती?